झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं। एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते। पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच। सो जरी पत्रिका जुळत नसेल तरी मी हे लग्न करणार। बाबा झोपली नाहीस अजून तू? नाही, झोप येत नाहीये। दादाचा तो निर्णय, बाबा माया आणि दादाचं लग्न नाही व्हायला हवं। तुम्हाला पण असंच वाटतं ना? मग तुम्ही तरी समजावा ना। अनन्या, तू ऐकलंस ना तो काय बोलला ते? मीच त्याला सांगितलं होतं मायाशी लग्न कर म्हणून। मीच त्याला सांगितलं होतं वेदाला आईची गरज आहे। आता मला कितीही पटत नसलं आणि जरी मी त्याला काही सांगायला गेलो तरी तो माझं काय ऐकेल ना? आईचं ऐकेल तो। आपण ना आईला आपल्या बाजूने करून घेऊया। काय झालं? आई नाही ऐकणार का आपलं? का कुणाच ठेव अनन्या, पण या सगळ्या प्रकरणात ना मला मंजिरीचंच वागणं खटकतंय। बाबा, तुम्हाला आईचं वागणं खटकतंय? काल मी जेव्हा आमच्या रूम मध्ये गेलो तेव्हा आई तिची ती पेटी घेऊन बसली होती। त्या पत्रिका कोणाच्या? 3 जन्मपत्रिका कोणाच्या? काय माहिती ना, मी विचारलं तिला पण तिने उत्तर द्यायचं टाळलं। कोणाची नावं होती त्यावर? नावं नव्हती अनन्या। नावं नव्हती? असं कसं? हाच प्रश्न मलाही पडला होता। अनन्या, मला सारखं वाटतं की मंजिरी माझ्यापासून काहीतरी लपवते। कदाचित तिनेच त्या 3 खोट्या पत्रिका बनवून घेतल्या असतील। हे अनबिलिव्हेबल आहे। नाही, जोपर्यंत त्या 3 पत्रिका कोणाच्या आहेत हे मला कळत नाही ना तोपर्यंत माझं समाधान होणार नाही। मग आपण शोधूया ना त्या पत्रिका। केला मी प्रयत्न, काहीही सापडलेलं नाहीये मला। बाबा हे बघा, आपण आता मिळून शोधूया पत्रिका, नक्की सापडतील। बाबा, काही झालं ना तरी दादा आणि मायाचं लग्न नाही व्हायला हवं आणि मी ते होऊ देणार नाही। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।